कोल्हे बसलेले आहेत आणि पॉडकास्ट सिरीज आपण सुरू केली आणि अमोल कोल्हे यांच्या सोबतचा हा पॉडकास्ट होता. सुप्रियाताई, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, मी असेन, आम्ही सगळ्यांची मुलाखत अमोल कोल्हेंनी त्यावेळी अतिशय परखडपणाने घेतली आणि सरकारच्या आमच्या पक्षाची फूट झाल्यानंतरची आमची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. निष्ठावंत संवाद दौरा देखील त्यावेळी झाला. शिवस्वराज्य यात्रा 2 मागच्या विधानसभेच्या आधी आम्ही सगळ्यांनी सुरू केली आणि त्याची समारोप शेवटचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात झाला. पवार साहेब आलेले, पाऊस धो-धो पडला, स्टेज सगळं मैदान भरलेलं, मोकळं झालं. मला धस्त झालं की आता काय खरं नाही आपलं. पण पाऊस संपल्यानंतर पुन्हा सगळं मैदान येऊन पूर्ण भरलं आणि पवार साहेबांचा शेवटचा शब्द ऐकेपर्यंत माणसं मैदानात थांबली. हा पाठिंबा पवार साहेबांना त्यांच्या आयुष्यभर जनतेनं महाराष्ट्रात दिला. लोकसभेत 8 जागा निवडून आल्या. पक्ष फुटल्यानंतर आमच्या पक्षाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण 8 बहाद्दर आमचे 9च आले असते. शशिकांतही आल्यासारखाच आहे आमचा, पण 10 पैकी 8 किंवा 9 बॉर्डरला शशिकांत शिंदे. थोडक्यात आमचा पराभव ते तुतारी आणि ट्रम्पेटमुळे झाला. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं पवार साहेबांचा विचार उचलून दिला आणि पवार साहेबांचं फार मोठं समर्थन आणि विकास आघाडीचं मोठं समर्थन महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं. आज खरं म्हणजे या सगळ्या लोकसभा लढवत असताना अनेक फीडबॅकवर आम्ही सगळ्यांनी काम केलं. बीड, नगर, भिवंडी, वर्धा, भिवंडी आणि वर्धा आपण आघाडीत मागून घेतलेली जागा मिळवून विजयी झाली पाहिजे यासाठी अट्टहासाने सगळ्यांनी काम केलं आणि समोर पैशाचा भडीमार चालू असताना देखील आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्यात आपण सगळे यशस्वी झालो. खरं म्हणजे त्या काळात पवार साहेबांनी, उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या आणि महाविकास आघाडीला लोकांनी देखील तेवढाच मोठा प्रतिसाद दिला. खरं म्हणजे हा सगळा विजयी भाग झाला, पण त्यानंतर विधानसभा झाल्या. मी मगाशी सांगितलं आपला पराभव झाला, पण आज एवढी गर्दी पवार साहेबांच्या भोवती असायची, पक्षात असायची, की सगळ्यांनी गृहीत धरलेलं की निवडणुका हा एक सोपस्कार आहे. पण आमचे अनेक चांगले उमेदवार आमचे बऱ्याच ठिकाणी पराभूत झाले. ठीक आहे, राजकारणात पराभव चिपळूण असेल, अकोले असेल, पारनेर असेल, या ठिकाणी चिन्हाचा फटका आपल्याला बसला. अनेक ठिकाणी सिंदखेड राजा आहे, हडपसरचा मतदारसंघ आहे, बॉर्डरवर आपले पराभव झाले आणि त्यामुळं आपल्याला 288 पैकी 73 मतदारसंघाचा निकाल 5%